7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण चालू होतं, त्यातला हा आजचा 7वा दिवस. राम राम मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन ब्लॉग आणि या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बरं, विषय झाला असा, दत्त जयंती निमित्त जोरदार तयारी चालू होती. व्हिडिओ मध्ये फुटेज घ्यायचं म्हणजे आपल्याला काही नवीन नाही. मंदिर पहिलंच मस्तपैकी सजवलेलं होतं. मंदिराला आतल्या बाजूने मस्तपैकी रंगरंगोटी केली. दत्त महाराजांची मूर्ती पाहिल्यावर मला काय राहावा ना, मी आतमध्ये गेल्यावर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इथं बाहेर येऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी आपलं फुटेज घेत होतो, मध्ये मध्ये पुरी काबर येत होत्या. सप्तर्षी जयदुर्गाच्या हाताला धागा बांधायचं काम चालू होतं, कारण तो पारायणाला बसला होता. म्हणून मी म्हटलं आता पाठीमागं जाऊ, औदुंबरात दर्शन घेऊ. मी आपलं औदुंबरात दर्शन घेतलं. बबन भाऊ लोकरे पारायणाला बसले होते. पारायण वाचायचं ते एवढे एकटेच राहिले होते. मी म्हणलं आता भाऊला डिस्टर्ब करण्यात मजा नाही. इथे या पोत्या दिसतंय ना भावानो, इथं सर्वजण पारायणाला बसले होते. मी आपल्या या खिडकी शेजारी एका कोपऱ्याला बसलो होतो. तिथं कसं पाठीला कळ लागलं तर पाठ टेकवायला बरं. पाठीमागं औदुंबराजवळ ज्यांचे पारायण झाले होते त्यांचे चौरंग पोत्या बाजूला ठेवले होते. तिथून मी आपल्या लुनाला किक मारली. आदल्या दिवशी पोरीने रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता. राजेश्वरी मला म्हणली, पप्पा माझा रांगोळी स्पर्धेत 2 नंबर आला. मग येणं मला जरा उत्सुकता वाटली. मी आलो ना भावानं तिच्या शाळेमध्ये, TS डिगोळे विद्यालय नायगाव, VN नाईक संस्था. पोरगी मला म्हणे, पप्पा चला 3ऱ्या मजल्यावर. मी तिला म्हणलं, बाई माझा काय जीव घेते का काय? ती मला म्हणती, पप्पा काय घाबरू नका हो, मी आहे ना. मी वरती आल्यावर शाळेतले 2-4 पोरे माझ्या बरोबर आले. रांगोळी स्पर्धेमध्ये ज्या मुलीचा 1 नंबर आला, धनश्री सांगळे या मुलीने गोपीनाथ मुंडे साहेब यांची रांगोळी काढली होती. 2रा नंबर माझ्या मुलीचा आलाय. चला म्हणलं आता तिची रांगोळी पाहू. तिने तर रांगोळी खूप छान काढली होती. मी आपलं नेहमीप्रमाणे आजूबाजूच्या रांगोळ्यांची फुटेज घ्यायला सुरुवात केली. हे शाळेतलं पोरग माझ्याकडे राग राग पाहत होतं. मित्रांनो, व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास कंजूसी करू नका, लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.